आणि आता पाहूया महाफास्ट न्यूज 100। वर्षा निवास आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये रात्री 3 तास बैठक। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती। शिंदे दादांच्या बैठकीत अमित शहांनी सांगितलेला प्लॅन अंमलात आणण्याबाबत चर्चा, तर दोन्ही पक्ष आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। भाजप विधानसभेच्या 75 जागांवर अधिक भर देणार। 125 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं भाजपचं उद्दिष्ट। सागर बंगल्यावर भाजपच्या सर्व आमदारांसोबत फडणवीस चर्चा करणार। बाप्पाच्या दर्शनासाठी भाजपचे सर्व आमदार आज सागर बंगल्यावर जाणार। मुंबईतील 7 जागांसाठी मवियात शरद पवार गट आग्रही, तर 20 जागांवर ठाकरे गट आणि 18 जागांवर काँग्रेस ठाम। मुंबईतील विधानसभेच्या 36 जागांपैकी 5 जागांवर मवियातून कोणाचाही दावा नाही। मलबार हिल, विलेपार्ले, चारको, बोरिवली आणि मुलुंडची जागा कोणालाही नकोशा। 5ही जागांवर भाजपचे आमदार। मविया विधानसभेला 180 पेक्षा जास्त जागा जिंकणार। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा दावा। मवियात 125 जागांवर कुठलीही अडचण नाही। 125 जागांवर मवियात एकमत। उर्वरित जागा वाटपावर गणपती नंतर चर्चा होईल। विजय वडेट्टीवारांची माहिती। जात धर्म पाहून उमेदवारांची चाचपणी नाही, तर इलेक्टिव्ह मेरिटवर उमेदवार देणार। ठाकरे गट मुस्लिम उमेदवार देण्याच्या चर्चांवर अंबादास दानवेंचं वक्तव्य। विधानसभेला खेड आळंदीची जागा राष्ट्रवादीला सुटल्यास दिलीप मोहितेंना आमदार करा। खेड आळंदीला लाल दिव्याची गाडी देणार, अजितदादांचं आवाहन। भाजप मंत्र्यांच्या प्रकल्पाला अजित पवारांकडून ब्रेक। कार्ला येथील चाणक्य एक्सलन्स सेंटरची निविदा रद्द। मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून साकारला जाणार होता प्रकल्प। धर्मराव अत्राम यांची मुलगी भाग्यश्री अत्राम यांचा शरद पवार गटात प्रवेश। जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत हा प्रवेश। अहेरी मतदारसंघातून मैदानात उतरणार। बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख पवारांच्या भेटीला। राजेसाहेब देशमुख परळी विधानसभेच्या जागेवर लढण्यास इच्छुक। परळीची जागा काँग्रेसला सोडण्याची राजेसाहेब देशमुखांची मागणी। आढळराव पाटलांची पुन्हा एकदा अजितदादांच्या मेळाव्याकडे पाठ। आढळराव मुख्यमंत्री शिंदेंच्या शिरूर दौऱ्यावेळी उपस्थित होते। लाहोरीच्या बारच्या मालकाकडून संजय राऊतांविरोधात पोलिसात तक्रार। अपघात प्रकरणातील तिघांवर बीफ कटलेट खाल्ल्याचा राऊतांचा आरोप, तर बिलामध्ये बीफ कटलेटचा उल्लेख नसल्याची नागपूर पोलिसांची माहिती। बिलात बीफचा उल्लेख नाही यात शंका आहे, तर पोलिसांना बिल जप्त करायला 4 दिवस का लागले? संजय राऊतांच्या पोलीस तपासावरच शंका उपस्थित। संजय राऊतांनी बीफ कटलेटच्या आरोपाचे पुरावे द्यावेत, अन्यथा पोलिसात तक्रार करणार। विश्व हिंदू परिषदेचे नंदकिशोर दंडारे राऊतांविरोधात आक्रमक। आमदार राजेंद्र राऊतांचं बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू। मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलावण्याची राजेंद्र राऊतांची मागणी। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन करणार। नांदेड विमानतळावर खासदार नगेश अष्टीकरांची गाडी अडवल्यानं गोंधळ। विमानतळ परिसरात शिवसैनिकांची घोषणाबाजी। राऊतांच्या स्वागतासाठी विमानतळावर गेले होते अष्टीकर। मुंबईच्या भायखळ्यामध्ये यामिनी जाधव यांच्याकडून मुस्लिम महिलांना बुरखा वाटप। भायखळ्यात लागलेल्या बॅनरची चर्चा। पंतप्रधान मोदींच्या हस्ते सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या घरच्या गणरायाची आरती। चंद्रचूड 8 नोव्हेंबरला निवृत्त होणार। सरन्यायाधीश राजकीय लोकांना भेटतात तेव्हा मनात शंका निर्माण होते। सरन्यायाधीश आणि पंतप्रधान असं छान चित्र दिसून आलं। आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही, राऊतांकडून खंत व्यक्त। पंतप्रधान मोदी सरन्यायाधीशांच्या घरी आरतीसाठी गेले, हे सर्व प्रोटोकॉलला धरून होतं का? संजय राऊतांचा सवाल। भाजप नवीन पायंडा पाडतोय। मोदी सरन्यायाधीश चंद्रचूड भेटीवर वडेट्टीवारांची टीका। शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर। सुप्रीम कोर्टात 21 ऑक्टोबरला सुनावणी होणार। 17 सप्टेंबरला होणारी सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर। रोहिणी खडसेंऐवजी दुसरा उमेदवार असल्यास एकनाथ खडसेंचा सत्कार करेल। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांचं खडसेंना आव्हान। तर खडसेंनी 137 कोटींच्या अवैध उत्पन्न प्रकरणात स्टे घेतला। स्वतःचं काम संपल्यानं खडसे भाजपतून परत पवार गटात गेले। आमदार चंद्रकांत पाटलांचा आरोप।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मुंबईतील कोस्टल रोडचं उद्घाटन. कोस्टल रोड आजपासून मुंबईकरांसाठी खुला. राज्य शासनाने 4 दिवसात 370 GR काढले. विधानसभेची निवडणूक आचारसंहिता ऑक्टोबर महिन्यात लागण्याची शक्यता. नागपुरात फडणवीसांचे आभार मानणारे बॅनर झळकले. बॅनरवर शिंदेंचा फोटो, मात्र अजितदादांचा फोटो गायब. ठाण्यापाठोपाठ आता नागपुरातील बॅनरवरूनही दादांचा फोटो गायब. केंद्राच्या सुरक्षेसंदर्भात काही अटी शर्थींचे पत्र शरद पवारांकडून केंद्राला सादर. सरकारनं अटी मान्य केल्यावरच पवार केंद्राच्या सुरक्षेबाबत विचार करणार. दिंडोरीचे खासदार भास्कर भगरेंच्या घरी गणेशोत्सवानिमित्त साकारला कांद्यावर आकर्षक देखावा. आरासद्वारे गणरायांकडे मांडले बळीराजाचं गाऱ्हाणं. धनगर आरक्षण प्रश्नावरून पंढरपुरात उपोषणाचा आजचा 3रा दिवस. धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्याची मागणी. उपोषणकर्ते दिलीप बोराडे यांची प्रकृती खालावली. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील 98 गावांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर. आमदार संजय शिंदे यांची माहिती. महिलांवरील अत्याचारांची प्रकरणं तातडीने निकाली काढण्यासाठी राज्य सरकारकडून 14 विशेष न्यायालयाची स्थापना. मात्र न्यायालयात न्यायाधीश 6 महिन्यांच्या हंगामी नियुक्तीवर. राज्यातील गोरगरीब गरजू रुग्णांना मुख्यमंत्री कक्षाकडून कोट्यावधींचं अर्थसहाय्य. मुख्यमंत्री कक्षातून 321 कोटी तर उपमुख्यमंत्री कक्षातून 12 कोटी 73 लाखांचं अर्थसहाय्य. कोल्हापूरच्या पंचगंगेत घरगुती गणेश मूर्ती विसर्जनावर निर्बंध. मात्र पंचगंगेत गणेश मूर्तीचं विसर्जन करणार काही हिंदुत्ववादी संघटनेची भूमिका. पंचगंगा नदीघाट परिसरात पोलिसांकडून बॅरिकेडिंग. कोल्हापुरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे. खड्ड्यांविरोधात ठाकरे गटाचं आंदोलन. पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी. पुण्यात लेझर झोतांवर अखेर कारवाई. 6 गुन्हे दाखल. आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या 3 मंडळांविरुद्ध कारवाई. धनगर आरक्षण प्रश्नावरून पंढरपुरात उपोषण आजचा 3रा दिवस. धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्याची मागणी. उपोषणकर्ते बोराडेंची प्रकृती खालावली.